सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यावरून राडे सुद्धा झाले। पाहूयात कुठे काय घडलंय। पनवेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारांसाठी पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप। मनसे नेते योगेश चिलेंची पुरावे सादर करत पोलिसात तक्रार, पोलिसांचे चौकशीचे आदेश। चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या सेनेकडून आरोप। व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद। मीनाक्षी पाटणकरांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार। सायनमधील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या उमेदवार शिल्पा केळुसकरांचे पती दत्ता केळुसकर यांच्याकडून पैसे वाटप। शिंदेंसह ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा आरोप। पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून चौकशी। ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये पैसे वाटप झाल्याचा आरोप। अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचाही दावा, तर अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या कार्यकर्त्यांना पकडल्याचाही दावा। अपक्ष उमेदवार दत्ता घाडगे यांचा दावा। वसई फाटा परिसरामध्ये पैसे वाटण्याच्या संशयावरून भाजप सेना युती आणि बहुजन विकास आघाडी मनसेच्या कार्यकर्त्यांचा राडा। बहुजन विकास आघाडी आणि मनसे कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवलं। डोंबिवली प्रभाग क्रमांक 29 मध्ये पैसे वाटण्याच्या या आरोपावरून भाजप आणि शिवसेना आमने सामने। हाणामारीमध्ये 4 जण जखमी। शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने। शिंदेंच्या शिवसेनेनं ईव्हीएमचा डेमो घेऊन प्रचार केल्याचा ठाकरे सेनेचा आरोप। दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना धक्काबुक्की। सोलापुरात शिंदे सेनेच्या जिल्हा प्रमुखाचे भाजप आमदारावर पैसे वाटल्याचे आरोप। देवेंद्र कोठेंनी पैसे वाटल्याचा अमोल शिंदेंचा आरोप, तर अमोल शिंदेंचे आरोप म्हणजे विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न। सचिन कल्याण शेट्टींची प्रतिक्रिया। काँग्रेसनं दिया धोका। नागपुरात रात्री काँग्रेसच्या विरोधातले पोस्टर्स। भाजपचे लोक पोस्टर अडवून पैसे वाटत असल्याचाही काँग्रेसचा आरोप, तर भाजपचे स्थानिक नेते अजय पाटलांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले। मतदानाच्या आदल्या दिवशी आज अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला, राडे झाले। नेमकं कुठे काय घडलंय पाहूया। धुळ्यामध्ये एका संशयिताकडे 500हून अधिक मतदान कार्ड्स आणि मतदान याद्या सापडल्यात। यामध्ये मृत मतदारांचे देखील मतदान कार्ड असल्याचं उघडकीस। डुप्लिकेट मतदानासाठी कार्ड मागवल्याचा एमआयएमचा आरोप, तर कार्ड सापडलेला व्यक्ती मात्र पसार। धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेनेचे उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर हल्ला, तर घरावर दगडफेक करत खुर्च्यांचीही तोडफोड। भाजपच्या उमेदवार प्रभावती शिंदे यांचे पती विलास शिंदे यांनी हा हल्ला केल्याचा मोरे यांचा आरोप। प्रभाग क्रमांक 38 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारानं प्रलोभनं देत मतदारांना वस्तू वाटप केल्या। वसंत मोरेंचा आरोप, तर ही मतदारांची फसवणूक असल्याचाही आरोप। मतदार मतांमधून प्रत्युत्तर देतील असा विश्वासही व्यक्त। प्रत्यक्ष पाहता तर ते चांदीचेच वाट्या वाटत होतं, वाटी आणि चमचा असं वाटप चाललं होतं। तिथं महिलांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात महिला गोळा केल्या होत्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची पूर्ण वाळू सरकली ते प्रभाग क्रमांक 38 मध्ये। जळगावच्या ममुराबाद नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई। कारमधून सोनं आणि चांदीसह 29 लाखांची रोकडही जप्त। मकर संक्रांतीनिमित्त नालासोपाऱ्यामध्ये भाजपच्या कमळ चिन्हाची निशाण असलेली लाडू पाकिटं वाटल्याचा आरोप। लाडू वाटप करताना कार्यकर्त्यांना विरोधकांनी रंगेहात पकडलं। भाजपवर आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप। अकोल्यामध्ये मतदारांना अज्ञाताकडून साडी आणि तिळाच्या लाडूंचं वाटप, तर भाजपचे उमेदवार मिलिंद राऊत यांच्याकडून हा आरोप। तिळाच्या लाडूच्या बॉक्सवर प्रतिनिधीचे स्टिकर लावल्याचाही आरोप। दरम्यान उद्याच्या मतदानासाठी तयारी कुठवर आली आहे पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। महापालिका निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांची जय्यत तयारी। संपूर्ण मुंबईमध्ये 30,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार। नागपुरात मकर संक्रांतीनिमित्त हॉट एअर बलूनद्वारे मतदानाचा संदेश, तर स्वीप उपक्रमांतर्गत मनपाद्वारे जनजागृती। मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा हा प्रयत्न। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान, तर मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी। 595 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार। निवडणूक कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची तपासणी नाही। नक्षत्रवाडी परिसरामध्ये अधिकारी आणि कर्मचारी विश्रांती करत असल्याचं समोर।
मतदानाच्या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये एसएसटी पथक ऍक्शन मोडवर. संभाजीनगरच्या नागेवाडी टोल नाक्यावर वाहनांची कसून तपासणी. 4 दिवसांपूर्वी याच ठिकाणी एसएसटी पथकानं 98 लाखांची रोकड जप्त केली होती. नाशिकच्या मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. 110 पोलीस अधिकारी तर 2000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी बंदोबस्त. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये काही प्रमुख रस्ते बंद. सुरळीत वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन. तर आजपासून 16 तारखेपर्यंत वाहतुकीत बदल असणार. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर. सुट्टीमुळे आता उद्या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे IDTR आळंदी रोड आणि यासह दिवे कार्यालय इथलं सर्व कामकाज बंद राहणार.